नमस्कार मंडळी. फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मुलांना नाश्त्याला रोज रोज काय द्यायचं हा मोठा प्रश्नच असतो. आणि मुलांचं कसं असतं, आज हे खायचं नाही, उद्या ते खायचं नाही. प्रत्येक नाश्ता आपण मुलांच्या आवडीनुसारच बनवत असतो. आणि कधी कधी असंही होतं की त्यांच्या आवडीचं सगळं बनवून सुद्धा ते आवडीने खात नाही. तर अशा वेळेला काय करायचं? तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशा नाश्त्याची रेसिपी घेऊन आली आहे. हा नाश्ता पौष्टिक तर आहेच, शिवाय मुले आवडीने सुद्धा खातील. तर यासाठी काय करायचं? इथे मी 1 वाटी रवा घेतला. तर इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. त्याचबरोबर यामध्ये मी 1 वाटी ताक घातले. तर आता आपले ताक जास्त आंबट नाही, त्यामुळे मी यामध्ये 2 वाट्या ताक घालणार आहे. तर आता ताक आणि रवा आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं. आता एक ॲल्युमिनियमचं किंवा स्टीलचं पसरट भांडं घ्यायचं आणि त्याला थोडं आतून तेल लावून घ्यायचं आणि तेल सगळ्या बाजूने पसरून घ्यायचं. तुमच्याकडे जर असे भांडे नसेल तर एखादं चपटं पातेलं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता झाकून ठेवलेलं रव्याचं मिश्रण घ्यायचं. ते व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता 1 वाटी ताक आपण यामध्ये आधी घातले आहे. तर यामध्ये आणखी 1 वाटी ताक घालायचे आहे. पण जसे लागेल तसे ताक आपल्याला यामध्ये घालायचे आहे. थोडे थोडे ताक टाकून हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे. एकाच बाजूने व्यवस्थित हे मिश्रण फेटून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने आपले बॅटर तयार झाले पाहिजे. तर आता यामध्ये मी 2 वाट्या ताक घातले, म्हणजे 1 वाटी रवा, 2 वाटी ताक. पण जर तुमच्याकडे ताक नसेल, दही असेल तर 1 वाटी आंबट दही यामध्ये घालायचे. पण जेव्हा तुम्ही हा नाश्ता बनवता ना, तर त्यावेळेला दही किंवा ताक थोडे आंबटच असले पाहिजे. आता मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे बॅटर एकजीव करून घ्यायचे. बॅटर एकजीव झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय काम करायचं? तर गॅसवर एक मोठं पसरट भांडं गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचे आणि त्यामध्ये जाळी ठेवायची आणि झाकण ठेवून पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. तर आता इकडे आपले बॅटरही छान फुलले पाहिजे. अशा पद्धतीने आपले बॅटर तयार झाले पाहिजे. तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपल्याला 1 इनोचे पॅकेट घालायचे आहे. आणि जर तुमच्याकडे इनो नसेल, तर 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा सोडा यामध्ये घालायचा. इनो घातल्यानंतर हे बॅटर छान एकजीव करून घ्यायचं. एकाच दिशेने अशा पद्धतीने फेटून घ्यायचं. आणि ज्या भांड्याला आपण तेल लावले होते, त्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण घालायचं. मिश्रण घातल्यानंतर अशा पद्धतीने टॅप-टॅप करून घ्यायचं. त्यामुळे त्यामध्ये काही बबल्स राहत नाही. आता पाण्याला छान उकळी आली आहे. आता बॅटर घातलेलं भांडं यामध्ये ठेवायचं. आता आधी या भांड्यावर पक्क झाकण ठेवायचं आणि नंतर वरून एक झाकण ठेवायचं. त्यामुळे वाफेचे जे पाणी आहे ते त्यामध्ये न पडता साईडला पडते. तर आता जोपर्यंत आपला रव्याचा ढोकळा तयार होत आहे, तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊ. तर आता चटणी बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे आणि थोडे खोबऱ्याचे काप घातले. त्याचबरोबर 2 ते 3 चमचे डाळवं घातलं. आता थोडं तेल घालायचं आणि मिश्रण छान भाजून घ्यायचं. हे मिश्रण आपल्याला फक्त 1 मिनिटभरच परतून घ्यायचं आहे. यातील कच्चेपणा नाहीसा होईपर्यंत सर्व मिश्रण छान भाजून घ्यायचं. आणि सर्व मिश्रण थंड करायला बाजूला काढून ठेवायचं. तर आता चटणी बनवण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घातली. त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि थोडी कढीपत्त्याची पाने घातली. त्याचबरोबर जे मिश्रण आपण भाजून घेतलं होतं तेही सर्व यामध्ये घालायचं. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 ते 3 चमचे दही घालायचं. तर इथे मी 2 ते 3 चमचे मलाईचे दही घातले. दही घातल्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आणि मस्त मिक्सरमध्ये बारीक चटणी तयार करून घ्यायची. आता ही चटणी तुम्हाला जर थोडी गोडसर हवी असेल तर यामध्ये पाव चमचा साखर घालायची. आणि अशा पद्धतीने तयार केलेली चटणी एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची. आता मिक्सरमध्ये जी चटणी आहे त्यामध्ये थोडे पाणी घालायचे आणि सगळी चटणी या भांड्यामध्ये काढून घ्यायची. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, अशा पद्धतीने आपली चटणी तयार करून घ्यायची.
आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा. त्यामध्ये अगदी थोडे तेल घालायचे. त्यामध्ये जिरे, मोहरी, त्याचबरोबर थोडा हिंग घालायचा. त्याचबरोबर यामध्ये मी बोरची मिरची घातली आणि थोडी कढीपत्त्याची पाने घातली. आता तडका दिलेलं हे सर्व मिश्रण चटणीमध्ये घालायचं आणि अशा पद्धतीने चटणी छान एकजीव करून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता मस्त खमंग अशी आपली चटणी तयार झाली आहे. ही चटणी तुम्ही उत्तप्प्याबरोबर, डोश्याबरोबर, इडलीबरोबर खाऊ शकता. आता इथे 10 ते 12 मिनिटे रव्याचा ढोकळा आपण छान वाफेवर शिजवून घेतला. ढोकळा शिजला की नाही चाकूने चेक करून बघायचा. जर चाकूला थोडासा जरी चिटकला तर आणखी 5 मिनिटे वाफवून घ्यायचा. आधी 5 मिनिटे भांडे थंड करून घ्यायचे. त्यानंतर चाकूच्या मदतीने त्याचे सगळे काठ मोकळे करून घ्यायचे आणि ढोकळा एका पसरट भांड्यामध्ये काढायचा. तर इथे तुम्ही पाहू शकता खूपच नरम, मुलायम, अगदी जाळीदार असा आपला रव्याचा ढोकळा तयार झाला आहे. आता यावर वरून थोडीशी मी लाल मिरची पावडर घातली. आता काय करायचं, थोडे तेल गरम करायचे आणि त्यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरीची फोडणी यावर घालायची. आता या फोडणीमध्ये तुम्ही हिरवी मिरची, कढीपत्ता सुद्धा घालू शकता. तर तुम्ही पाहू शकता कुठलीही पूर्वतयारी न करता मस्त खमंग असा आपला नाश्ता तयार झाला आहे. आता तुम्हाला जो आकार पाहिजे असेल त्या आकारामध्ये हा ढोकळा कापून घ्यायचा. कापून घेताना चाकूला अजिबात मिश्रण चिटकले नाही, म्हणजे मस्त असा आपला रव्याचा ढोकळा तयार झाला आहे. अगदी नरम, मुलायम, जाळीदार असा आपला रव्याचा ढोकळा तयार झाला आहे. हा नाश्ता तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा बनवा आणि तुमच्या मुलांना खाऊ घाला. पौष्टिक असा रव्याचा ढोकळा आणि त्याचबरोबर खमंग अशी चटणी खाल्ल्यानंतर तुमची मुले सुद्धा खूप खुश होतील, मी खात्रीने सांगते. आणि लहान मुलेच काय, तुमच्याकडे पाहुणे जरी आले तरी त्यांच्यासाठी झटपट हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता. खमंग असा रव्याचा ढोकळा आणि त्याबरोबर झणझणीत चटणी. तर असा झटपट तयार होणारा नाश्ता तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.